शिंदेंच्या शिवसेनेचे नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसवर काही गंभीर आरोप केलेत। मात्र लगेचच काँग्रेस नेते नाना पटोले आणि संजय राऊत यांनी मिलिंद देवरा यांच्यावर पलटवार केला। काँग्रेसच्या बळावरच माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदार, मुंबई काँग्रेसमध्ये अनेक महत्त्वाची पदं भूषवलेले मिलिंद देवरा आज काँग्रेसवरच गंभीर आरोप करतायत। दक्षिण मुंबईची जागा ठाकरे गटाला जाणारी निश्चित होतं, म्हणूनच की काय थेट भाजपमध्ये न जाता शिंदे गटात गेलेले देवरा जातीय गणित मांडून काँग्रेसला अडचणीत आणण्याच्या प्रयत्नात आहे। संधी साधू आघाड्या ते कधी जनतेच्या किंवा कार्यकर्त्यांच्या हिताच्या नसतात आणि आज काँग्रेस आणि उभाटा त्यांनी जनादेशाचा अनादर केल्यामुळे दोघांनाही याचा फटका बसला आहे आणि म्हणून काँग्रेस पार्टीमध्ये महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, कोल्हापूरमध्ये भरपूर नाराजगी आहे। दलित विरोधी म्हटल्यानं काँग्रेसला ते नक्कीच आवडणार नसेल, म्हणूनच की काय काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या विधानाला थेट उत्तर न देता काहीशी सावध प्रतिक्रिया दिली आहे। तुम्ही 10 वर्षात तुमच्या सरकारने काय केलं हे लोकांना सांगा। या फाटल्या साड्या महिलांना दिल्यात, ते चांगलं काम केलं, किंवा त्या तांदळामध्ये प्लास्टिकचा तांदूळ चिंच आणून मिक्स करायचं ते चांगलं काम केलं, की देशाच्या प्रॉपर्टी विकल्यात ते तुमच्यासाठी चांगलं काम आहे? तुमच्यासाठी कुठलं चांगलं काम आहे ते तर लोकांना सांगा। काँग्रेसनं जरी सावध पवित्रा घेतला असला तरी ठाकरेंच्या संजय राऊतांनी मिलिंद देवरांच्या मूळ हेतूला हात घालत त्यांचा बुरखा फाडलेला आहे। आम्हाला दलित विरोधी बोलण्याचा अधिकार त्यांना काय, ते ज्या पक्षामध्ये आहेत किंवा ज्या गटामध्ये आहेत तो पक्ष या देशाचं संविधान खतम करण्याच्या मागे लागलेला आहे। डॉक्टर आंबेडकरांना खतम करण्याच्या मागे लागलेला आहे। कॉस्मोपॉलिटिन मुंबईत पक्ष, पक्षनिष्ठा, भ्रष्टाचार, विकास या मुद्द्यांवर निवडणुकीमध्ये चर्चा व्हायची, पण आता जातीय मुद्द्यांवर हे आरोप केले जात आहेत। त्यामुळे निवडणुका उरकेपर्यंत नवनव्या आरोपांना सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना सामोरं जावं लागणार असंच काही दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।